आजच्या अन्न सुरक्षा अन्न औषध सुरक्षा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ह्या विभागाचे मंत्री आदरणीय कदम साहेब, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक कोळंबकर साहेब, सचिव साहेब, आयुक्त साहेब आणि आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करणार ते दीक्षित सर, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, ज्यांच्या नियुक्त्या आज या ठिकाणी होतात असे सगळे नवनियुक्त अधिकारी, बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, मला सारखं कोळंबकर साहेब म्हणतात किती वेळ लागेल, 2 मिनिटात संपवा. म्हणून मी चिठ्ठी पाठवली होती राज्यमंत्री महोदयांना का बाबा थोडं कमी वेळेत जर तुम्ही आटोपलं तर मला 2 मिनिटं जास्त मिळतील. ते जास्त बोलले असते तर मी थोडं कमी बोललो असतो, पण ते कमी माझ्यासाठी बोलले, त्याच्यामुळे आता किती वेळ सांगा हा प्रश्न आहे. कारण दिवस तर फार महत्वाचा असा सांगितला जातो. आज 2-3 याच्यानंतर जे काही राज्यमंत्री महोदयांनी अपेक्षा व्यक्त केली की पुढच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम अतिशय याच्याही पेक्षा भरगच्च झाला पाहिजे, तर होईल साहेब. कार्यक्रम तुम्ही आणि मी आहेच ना, एकदम मोठा कार्यक्रम करू. अजून नवे काही जे काही त्याच्यातले उपक्रम असतील ते राबवू आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम करू. कारण सरांनी प्रास्ताविकात सांगितलं, आयुक्त सरांनी, का 7 जून हा शेतकऱ्यांचा पहिला दिवस, का त्या दिवशी शेतकरी म्हणजे तुम्ही आपण सगळे शेतकरी आहोत, पण आमच्याकडे ग्रामीण भागात 7 तारखेला पाऊस येणार म्हणजे येणार, पाऊस आला तरी बीज टाकणार, पाऊस नाही आला तरी त्या दिवशी बी टाकणार, असा तो मुहूर्ताचा दिवस. त्याच्याबरोबर आज योगायोगानं आपल्याला हा WHO किंवा जे काय आपल्याला हा दिवस दिला तो अतिशय महत्वाचा. त्याबरोबर शाळेचा पहिला दिवस, त्याच्यामुळं अनेकांचे आमच्या काळातले वाढदिवस, कारण आमचा वाढदिवस हा शिक्षकाच्या तारखेवर आहे, म्हणजे त्यात पुन्हा तो वाढदिवस पुन्हा आज जे काही आपण 189 लोकांना जे नवीन नियुक्त्या देतो. आता कदम साहेबांनी सांगितलं, मला जर पहिला दिवस विचारला तर त्यांनी पटकन सांगितला, पण मी नोकरीत रुजू झाल्याचा पहिला दिवस मला अजूनही आठवत नाही. मी नोकरीत रुजू झालो होतो, कारण तो दिवसच कोणता होता, तो त्याला विशेषच काही नव्हतं. जशी ऑर्डर मिळाली असेल तसा मी त्या दिवशी गेलो. पण तुम्हाला बाकी आज ह्या 2-4 गोष्टी स्मरण करून देणाऱ्या आहेत. कोणालाच विचार करण्याची किंवा फार लक्षात ठेवण्याची गरज नाही. 7 जून सगळ्यांना माहित आहे. आज बकरी ईद आहे. 7 जून आज जशी बकरी ईदाची टाळी वाजवली, आज भागवत एकादशी सुद्धा आहे. ह्या सगळ्यांच्या मिळून आपण तुम्हाला मी शुभेच्छा देतो. सगळ्या आमच्या व्यासपीठाच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेला त्या ठिकाणी शुभेच्छा देऊया. आमचं महाराष्ट्रातली सगळी तमाम जनता ही सुख समृद्धीनं आणि आनंदानं हे वर्ष पार करो, कायमस्वरूपी आनंदी राहो, अशा पद्धतीची या ठिकाणी आपण विनंती करू. आपला कार्यक्रम आणि एकादशी, त्याच्यामुळं आमच्या मुंडे सरांनी म्हणजे सगळेच जण जर बोलायला लागले असते ना तर प्रत्येक जण हा अध्यात्माचा आधार घेऊन बोलला असता. अनेकांना बोलायचंय. मुंडे सरांनी सुद्धा चांगलं सांगितलं, अन्न तारी अन्न मारी, आणि पुढून अन्न नाना विकारी, असं तुकाराम महाराज म्हणतात. तसंच पवित्र हे अन्न, हरिचिंतनी भोजन, आता हेच जेवू, सवे घेऊ शिदोरी. आज दिवस झाला
धन्य सोनियाचा भला, तुका म्हणे चवी आले, जे का मिश्रित विठ्ठले. आणि असा आजचा हा दिवस अतिशय सुंदर असा दिवस, आणि त्या दिवशी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. मी सेक्रेटरी महोदयांना आणि नार्वेकर सरांना सुद्धा, तसंच त्याच्यात सगळ्यांचा स्टाफचा सुद्धा मोठा त्यात सहभाग आहे का जी आज ही भरती होते. हा दिवस तसा एवढा महत्वाचा सांगितलं. माजी मंत्री कोणाच्या काळात नाही यांच्या गिरीश बापट साहेबांच्या, कैलासवासी गिरीश बापट साहेबांच्या कार्यकाळात झाला होता. त्याच्यानंतर हा आपलं भाग्य का आपल्या कार्यकाळात त्याची सुरुवात झाली. ती अशी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू झाली. त्याच्यात बहुउद्देशीय सगळंच 100 दिवसाचं माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळाचा 100 दिवसाचा उपक्रम होता. त्या 100 दिवसाच्या उपक्रमात ज्यांनी ज्यांनी खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली त्यांचं आपण स्वागत प्रशस्तीपत्र देऊन केलं. त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो, पण अपेक्षाही व्यक्त करतो. कैलासवासी आर आबांनी असंच संत गाडगे बाबा स्वच्छ ग्राम अभियान, आणि आमच्याच पाड्याला 1 नंबरचं राज्याचं बक्षीस मिळालं होतं. 1 नंबर. फार बैल, गाई, मांजरं, कुत्रे, झाड, लोट सगळं गोधड्या गाजड्या धुवायचे. 1 नंबर आला राज्यात. पण त्यांनी कशाप्रमाणे, पण त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्या गावात गेल्यावर विचारू नका, त्या गाव ओळखू येत नव्हतं का हे तेच गाव आहे का. माझं म्हणणं असं आहे, आपण प्रशस्तीपत्र घेतलंय. 100 दिवसाचा कार्यक्रम हा 100 दिवसाचा दिला होता. असे 100 करत मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं, उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं का हे 100 हे कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आता ज्यांनी भाग घेतला होता, ज्यांना नंबर मिळालाय आणि ज्यांना मिळाला नाही मग तो त्यांनाच मिळाला. आता इथं आमचीच चर्चा झाली, कुठल्या एका संस्थेला 4-5 पुरस्कार मिळाले. तपासावं का काय, कारण आपलं तपासायचंच डिपार्टमेंट आहे. पण नाही, तसं नसेल. ओरिजिनल जो काम करतो तो कितीही बक्षिसं घेऊ शकतो. परंतु माझी दुसऱ्या बाजूने बाकीच्यांनी सगळ्यांनी सहभाग नोंदवला होता, पण नाही तिथवर आपण पोहोचू शकलो. पण त्यांनी हारायचं नाही, नाउमेद व्हायचं नाही, त्याच्यासाठी मी सांगत असतो. आणि ज्यांना मिळाले त्यांनी गप्प बसायचं नाही, कारण यश हे अंतिम नसतं. पुन्हा मिळू शकते यश, पण अपयश सुद्धा घातक नसतं. ह्या 2 खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं. धैर्याने लढत राहा. ज्यांना आज मिळाले ते लढले तर अजून जास्तीचा मोठा मिळेल पुरस्कार. जे थांबले असतील त्यांनी जास्तीचा प्रयत्न केला तर त्यांच्या जागेवर ते येतील. या पद्धतीने आपल्याला पुढे गेलं पाहिजे. मला कोळंबकर साहेबांकडे असं बोलायला असं केल्याशिवाय होत नाही मला, पण असं तर ते लगेच तसं करतात, कारण मी घड्याळाचा आहे. तर वेळेत संपवतो. नव्या मंडळीला माझी विनंती राहील, जुन्या मंडळीलाही विनंती राहील का जे हे चॅलेंज आहे, कारण आता आपण आधुनिकतेच्या बाजूने खूप जोरात चाललोय. आतापर्यंत आपल्याजवळ एक कदम साहेब आपल्याला थोडंसं सांगता यायचं. आतापर्यंत तुमचं डिपार्टमेंट करतंय काय, मग आपलं एकच उत्तर होतं, आमच्याजवळ माणसं नाहीत. आता माणसं आहेत. आपली जबाबदारी वाढलेली आहे सगळ्यांची, आपली सरकारची. आपल्याला तात्काळ मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना दोघांना सांगावं लागेल का बाबा आता हे घेतले खरी, आता यांना काम आहे, पण लागणारी साधनं नाहीत.
म्हणून लॅबोरेटरींचं आपण मागं लागलो, लगेच मिळतील, आपल्याला देतील, हा आपला आत्मविश्वास, कारण आपण महायुतीत आहेत. आणि त्याला साक्षीदार आज कोळंबकर साहेबांचा शब्द कोणीच अमान्य करणार नाही, कारण ते त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत या क्षेत्रातले, मुंबईमधले आहेत. म्हणून विनोदाचा भाग जाऊ द्या, पण आपल्याला हे सगळं आता नव्यानं उभं करावं लागणार आहे, कारण चॅलेंजेबल आव्हानं आपल्याला अनेक ठिकाणी येतात. इथं अनेकांना जे काही प्रशस्तीपत्र मिळाले त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आपण सुद्धा आपल्या प्रशस्तीपत्रापर्यंत जाईपर्यंत आपण ज्या पद्धतीनं गेलोय त्याच पद्धतीनं बाकीची जे काही व्यवस्था असतील त्यांनाही थोडंसं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून व्हावं. म्हणजे अन्नछत्र असतील म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे आपण पुरस्कार दिले तर त्यांनी तेही मार्गदर्शन त्या ठिकाणी करावं. कारण ऑनलाईनचा जमाना आलाय, अनेक ठिकाणी त्रुटी आहेच आहेत. सेक्रेटरी महोदय, खूप ठिकाणी मनुष्यबळ कमी होतं, पण जे होतं त्याच्यात कार्यवाही करायची ठरवली तर त्याचं रिपोर्टिंग व्यवस्थित वेळेवर येत नव्हतं, म्हणून आपल्यावर एक संशय तयार व्हायचा असं मला वाटतं. काय यांनी धाडी टाकल्या, यांनी ट्रॅक केला, यांनी आमकं केलं, धमकं केलं, त्याचा रिपोर्ट काय, त्याचं काय आउटपुट निघालं, आपण त्याचं उत्तरच देऊ शकत नाही. मग ते आपल्याकडून मिळत नाही म्हणून त्याला दुसरी बाजू उत्तराची आहे, काहीतरी झालं. जी बदनामी जी काय आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते आणि म्हणून आपण ती यंत्रणा वाढवण्याच्यासाठीचा शासनात प्रयत्न करू. अनेक गोष्टीचा जसं यायचा वापर, आता एकच आपण एक बाब सुरू केली, मला वाटतं टोल फ्री नंबर. तक्रारी सुरूही झाल्या, टोल फ्री नंबर उचलला जात नाही, टोल फ्री नंबरचा रिस्पॉन्स व्यवस्थित मिळत नाही. थोड्या सूचना आपल्याला द्याव्या लागतील, त्याच्यात काही त्रुटी असतील त्या सुधाराव्या लागतील. कायदा, अनेक ठिकाणी कायदा आणि कायद्याला पळवाटा, कायद्याला सुद्धा असं सांगून आपल्याला चालणार नाही की कायदा हा केंद्राशी संलग्न आहे. आपण केंद्राला कळवलं तर मला वाटतं केंद्र सुद्धा त्याला मान्यता देईल ना. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला आपण मागच्या वेळेला पनीरच्या संदर्भात आपण सगळ्यांनी सभागृहात सुद्धा त्याचा उहापोह झाला, त्याचा पाठपुरावा केल्यावर का जे आजपर्यंतच्या इतिहासात पनीर या तुमच्या मेनू कार्डवर एकच पनीर, मी पनीर तर पाहतच नाही कारण पनीर खातही नाही, पूर्वीपासून नाही खात, आताच नाही, कारण आता तर बरीच मंडळी म्हणते पनीर भेसळ म्हणून खात नाही आम्ही, पण मी पनीर पूर्वीपासूनही खात नाही. परंतु जेव्हा आपण शासनाला कळवलं, त्याचा पाठपुरावा सगळ्यांनी मिळून केला, तर केंद्रानं आता लिहिलंय ना का मेनू कार्डवर सुद्धा 2 पनीर आलेच पाहिजे. का एक दुधाचं पनीर, दुसरं अॅनल चीज पनीर. ह्या गोष्टी केंद्राशी जरी संलग्न असल्या तर आपलं गाणं, आपलं दुखणं त्या ठिकाणी मांडण्याची गरज आहे. ती आपल्या स्तरावरून आपण मला वाटतं त्याचा पाठपुरावा करू. धोरण तयार करण्याच्या संदर्भात आपल्याला थोडंसं पुढे यावं लागणार आहे. अधिकार नाहीत पण उत्तरदायित्व निश्चित आपलं आहे. म्हणून जे काही 5 स्टार असतील, 7 स्टार असतील किंवा 50,000 लिटरच्या वरचं जे काही दुधाचं असेल, अधिकार नाही ना, दायित्व आहे. आपण काय त्यांना उगीच त्रास द्यायचा म्हणून काही ह्या गोष्टी करू असं माझं म्हणणं नाही. पण त्याच्यात कमीत कमी एक मानवता त्यांनाही जर जाणीव झाली की बाबा एवढ्या रात्रीच्या येऊन ही लोक जर करतात तर काहीतरी माणसांसाठी करतात. कारण जे करतात, ज्यांच्यावर कुठं ॲलिगेशन केले जातात किंवा कुठं ज्यांचा तो व्यवसाय असो, तो काय आपला शत्रू नाही आणि तोही माणूसच आहे. त्याच्यामुळे माणसाने माणसाला एक सुरक्षा देण्याच्या दृष्टीनं केलं म्हणजे काहीतरी अलग इंटरेस्ट आहे असा त्याचा अर्थ कोणीही काढत असेल तर मला तर त्याचं काही वाईट वाटत नाही. म्हणून आपण आपल्या जागेवर त्या ठिकाणी अगदी सुंदरपणे काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तसं आपल्याला निसर्गाची सुद्धा साथ आहे.
निसर्ग आपल्याला शिकवतो. म्हणजे कोविड वाईट होता, पण कालचक्र म्हणतात, कालचक्र नाहीच आपण ऐकलं, आपल्यात एकमेकाचं, कायद्याचं, सगळ्याचं कोणाचंच नाही ऐकलं ना, का त्यालाही अवघड होऊन जातं निसर्गाला. का मग ते काहीतरी दर 20 वर्षांनी, मी तर असं ऐकतो 20 वर्षांनीच ना, का एखादी अशी आपत्ती येते का त्याच्यातून ते मार्गदर्शन करते. कोविडनं अतिशय चांगलं शिकवलं, नुकसान झाली, बऱ्याच बिचारांना पोरकं व्हावं लागलं, कोणाला काय, खूप संकटांना पुढे जावं लागलं. त्याची वाहवा करणार नाही मी, पण येऊन तर गेलाय तो. पण बरीच लोक मागचं किंवा ग्रामीणचं फूड खाण्यावरची इच्छा प्रत्येकाची व्हायला लागली. हॉटेलला थोडासा जाण्याचा प्रवाह थोडासा कळत नकळत कमी व्हायला लागला. घरचं खाल्लं पाहिजे, शुद्ध खाल्लं पाहिजे असं प्रत्येकाला जाणीव झाली. कारण त्या काळात आपण आईच्या हातचं खाताना सुद्धा थोडासा काटा यायचा, कारण कोविड. म्हणून ज्या पद्धतीनं जे काही व्यावसायिक असतील त्यांना मी कायदा आहे, कायद्याप्रमाणे जर चूक असेल तर त्याला त्याच्या पद्धतीने पुढे जावं लागेल आपल्याला. परंतु विनंती तर निश्चित करेल का बाबा 2 रुपये कमी मिळतील, पण आपण जे 5 रुपये मिळवतो का जे नको त्याच्यापेक्षा जास्त मिळवतो त्याचं सुद्धा ऑडिट असेल कुठंतरी. त्या ऑडिटचं उत्तर तर द्यावंच लागत असेल. फक्त रिपोर्ट आपला जसा लवकर येत नाही आणि समजत नाही तसं त्याचाही ऑडिट होत असेल, त्याचा रिपोर्ट येतच असेल, पण तो आपण स्वतःला लावून घेत नाही का बाबा मला हाच ऑडिट रिपोर्ट आहे. म्हणून एवढी मानवता ठेवून का होईना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कामकाज करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. कालचक्राच्या संदर्भात होमस्टेची कल्पना आता आलेली आहे. होतीच ना घरं, पूर्वी होती. आता बंगले बांधतात 5-5 कोटीचे, 10-10 कोटीचे, आणि शेजारी एक छोटं घर तयार करतात आणि शेणाने सारवायचं. आलंच ना आपल्याला, कारण ते कालचक्र आहे. आपण जिथून आलोय तिथंच जाणार आहोत. पण जाताना सुद्धा आपल्याला कोणी फसवत नाही असं समजू नका. चुलीवरचं जेवायला 500 किलोमीटर का जी चूल पूर्वी आपल्याकडे होती, पण आता नाही. चला एक दिवस पुन्हा आपल्याला चुलीवर जावं लागणार आहे. आता तो चुलीवर सुद्धा आपल्याला फसवतो असं माझं मत आहे. एक 50-60 लोकांचं उडदाची डाळ जर मागितली तर कशी काय 5 मिनिटात होईल? खूप वेळ लागतो तिला, कुठलीही डाळ करायची तरी. म्हणजे आधी बॉईल केलेली असेल असं वाटतं, नंतर ते तुम्हाला चुलीवर दाखवली जाते. आपण तोपर्यंत इकडं मेनू कार्ड तपासायच्याच नादात राहतो. म्हणून साठी जागृतपणे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. कोळंबकर साहेब सारखं माझ्याकडे पाहतात, माझ्याजवळ खूप सारं आहे, पण नको पुढच्या वेळेला याच्या कार्यक्रमाला जाणंच नको असं नको म्हणायला. म्हणून मी माझं आवर्त घेणार आहे. परंतु मी नव्या नियुक्त झालेल्या लोकांकडून निश्चित अपेक्षा व्यक्त करेल आणि जुन्यांना सुद्धा एक अपेक्षा आणि विनंती करेल जुन्यांना, यांना सगळंच तुम्ही तुमचं शिकवू नका. करू द्या त्यांना त्यांच्या मनाने थोडंफार. माझी एक विनंती राहील तुम्हा सगळ्यांना, आपल्याला धोरण जे काही करायचं आहे त्याच्यात तुम्ही नवी मुलं जी आहेत, खरंच बौद्धिकता ही दिवसेंदिवस बुद्ध्यांक वाढायला लागलाय. त्याच्यामुळं आता या नवीन मंडळीनं जुने सिनियर आहेत आमच्यासारखे, आम्ही आमदार म्हणून सिनियर आहेत, पण कदम साहेब ज्युनियर जरी असतील ना तरी मला तेव्हाचं माहित आहे आणि यांना आजचं माहित आहे. हा फरक आहे. आज तुम्ही उच्च शिक्षित आहात, त्याचा अनुभव, त्या शिक्षणाचा अनुभव म्हणून तुम्ही नोटिंग करा. बघू बरं आपण किती लोकांकडून आपल्याला काय 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 बदलाव करणं गरजेचं आहे. याच्या संदर्भात जुन्या नव्यांनी सगळ्यांनी, इतर जे काही आहेत महाराज मंडळी मला वाटतं इथं होती, काही ट्रस्टची प्रमुख होते, ह्यांच्याकडून काही सूचना घेऊन आपण त्या शॉर्ट आउट करून त्याच्यात आपलं काही एवढ्यांनी जर सगळ्या सूचना दिल्या तर मला वाटतं कायदा किंवा एखादं धोरण तयार करायला मला नाही वाटत का कुठं कोणत्या भविष्यकाराकडे जावं लागेल. तुम्ही द्याल त्याच सूचना
एकत्र करून त्याच्यावर अभ्यास करून जर धोरण बदलण्याचं ठरवलं तर खूप सोपं काम आपल्या सगळ्यांना होईल. कारण इथं दीक्षित सर आहेत, आता मला हे कमी करून घ्यायचं आहे त्यांच्याकडून, पाहू बरं काय होतंय. पण अशा लोकांचा अनुभव जर आपण घेतला आणि त्याचा आधार घेऊन जर आपण शासनाकडे गेलो, केंद्र सरकारकडे गेलो, तर मला वाटतं ते सहज शक्य आहे. आणि मी ह्याच्यावर बोललो का नाही की मला माहित नाही, अन्न असं म्हणून खायचं आहे आपल्याला का मध्यंतरी मला माहित नव्हतं आमचे मुंडे साहेब एवढे चांगलं मार्गदर्शन करतील असं, पण ते संघटना चालवतात मलाही माहित नव्हतं. पण मी एक हे तुमचं काय व्हिजिटिंग कार्ड ना कोळंबकर साहेब आपण देतो ते काय मध्ये जाय व्हिजिटिंग कार्ड, मी कधीच आजपर्यंत व्हिजिटिंग कार्ड बनवलं नाही. माझी व्हिजिटिंग कार्ड म्हणजे माझी टोपी. कुठे गेलो लगेच लांबून कोणी निरोप देतो बाबा हे व्हिजिटिंग कार्ड गरज नाही, पण मी बनवलंय. आता एक लोगो आहे आपला, एका बाजूने माझा छोटा फोटो आहे, पण मध्ये लिहिलंय नाव माझं आणि अन्न हे औषध म्हणून खावं, अन्यथा औषध अन्नप्रमाणे खावं लागेल. आणि त्याच्यासाठी दीक्षित सरांना आपण बोलवलंय का अन्न औषध कसं करावं ते सांगतील आपल्याला. कारण आपण आता अन्नापेक्षा औषधाला जास्त खातो. आता ते सांगतील सकाळी एकच चपाती खांती ज्वारीची, असंच असेल. दुपारी अमुक घ्या, तिसऱ्या प्रहारी फ्रूट घ्या. ह्याच्यातलं एक वेळा घेतो माणूस, दुसऱ्यांदा कदाचित विसरतो, तिसऱ्यांदा पुन्हा फ्रूट घेतो. पण गोळी बाकी 4 वेळा सांगितली ना तर तिकडं काय दुनियादारी होऊ द्या, पण 4ही वेळा माणूस गोळ्या घेतो. म्हणजे गोळ्या खाऊन माणूस जगतो का अन्न खाऊन जगतो. तर ते अन्न ज्या पद्धतीनं झालंय ते अन्न म्हणून राहावं याची जबाबदारी तुमची माझी आहे. मला कोणीतरी सांगितलं विषकन्या, विषकन्याच ना. विषकन्या म्हणजे काय? विषकन्या म्हणजे एखाद्या सावत्राईनं त्या मुलीला तिच्यावरचा हे रोष म्हणून थोडं थोडं विष टाकायची, एवढ्याने मरल, नाही मेली, थोडं वाढवलं थोडं वाढवलं थोडं वाढवलं, असं करत करत ती स्वतः विषारी झाली ती पोरगी. कारण ती प्रतिकार शक्ती पचवण्याची तयार झाली, तर ती स्वतः विषारी झाली. आपलं डिपार्टमेंट तसं कृषीशी निगडीत, उद्योगाशी निगडीत, आरोग्याशी निगडीत. आता कृषीचं मी बारीक सारीक भाजीपाला शेती करतोय सगळी, तुमच्यापैकी करता. मी आळईचं पाहिलंय. 10 मिली मी स्वतः पाठीवर शिकार जेव्हा घ्यायचो, 10 मिली एक 18 लिटरचा शिकार पंप 10 मिली टाकायचं. ते 10 मिलीनं एकतर इकडं पेस्टिसाइड मध्ये बेसळ, त्याचे काय कंटेंट राहायचे माहित नाही, पण मिली घ्यायची बाकी मोजून एकदम. पाठीचे कणा जायचा, हे साल्ट निघायची. आळई काही मरत नव्हती. हळूहळू त्या आळईला माझ्या माहितीप्रमाणे एवढी तिची प्रतिकार शक्ती होते, तर तेव्हा पाणी 18 लिटर राहायचं आणि हे 10 मिली. नंतर आम्ही असा प्रयोग केला का 10 मिली घ्यायचं आणि त्याच्यात आळई जिवंत सोडायची, ती मध्ये जाऊन वर येऊन बाय बाय. म्हणून एक दिवस WHO म्हणतं जीन्स मधून पुढच्याला परिणाम होतो. डॉक्टर साहेब असं म्हणतात, बरोबर ना? काहीतरी तर आपण माणसं आहोत, जे चुकीचं करतात ते माणसंच आहेत. तर त्यांना माझी विनंती आहे, कायदा येईल, कायदा किती कठोर येईल, पण त्याची वाट का पाहावी. माणूस म्हणून माणसासाठी आपण कुठंतरी थोडंफार दूरदृष्टी किंवा पुण्यदृष्टी ठेवून त्या ठिकाणी काम करावं, असं मी माझ्या सर्व विभागाच्या वतीनं विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.